हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत रेड राईस लड्डू, म्हणजेच लाल तांदळाचे लाडू. आणि हे खाण्यासाठी खूप हेल्दी असतात. मोठ्यांपासून लहानांपर्यंत कोणीही खाऊ शकतो. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी रेड राईस घेतलेला आहे बघा. छोटा असतो असा आणि थोडासा जाड असतो, लांबी त्याची अशी कमी असते. अशा प्रकारे हा लाल असतो. आणि हे 1 किलोचं पाकिट आहे. याच्यामधलं मी बरोबर अर्ध काढून घेणार आहे. आपल्याला पाहिजे तिथे बरोबर बोट ठेवून अर्ध्यापर्यंत हा भाग तांदळाचा आपल्याला काढून घ्यायचा आहे. आणि आता हे मी एका भांड्यामध्ये काढून घेते. बरोबर जेवढा राईस पाहिजे तिथे हात ठेवायचा आणि बरोबर तेवढेच काढून घ्यायची. आणि तुम्ही बघू शकताय तांदूळ इथे मी तुम्हाला जवळून पण दाखवते. लांबीला छोटा असतो आणि थोडासा जाड असतो आणि लालसर असतो, असा हा राईस असतो. आणि बरोबर अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये मी आज तुम्हाला लाडू बनवून दाखवणार आहे. आणि एका परातीमध्ये मी आता तांदूळ काढून घेतले. आणि आता आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे काही खडा वगैरे काही आहे का. पण हे स्वच्छ आहे तांदूळ, काहीच नाही त्याच्यामध्ये. आता भांड्यामध्ये मी हे तांदूळ टाकून घेतले. त्याच्यामध्ये पाणी टाकून हे तांदूळ धुवून घेतले 4 ते 5 पाण्याने. आणि हे बघा अशा पद्धतीने थोडासा त्यांचा कलर हा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. आणि हे तांदूळ आता आपल्याला सुकवून घ्यायचे आहेत फॅनच्या हवेखाली 2-3 तास. तुमच्याकडे जेवढा वेळ असेल तेवढा, जास्त वेळ नाही सुकवले तरी चालेल. आणि मग मी सुकल्यावर दाखवते तुम्हाला. आणि हे बघा तांदूळ आता आपले इथे सुकलेले आहेत. बरोबर मी 2 ते 2.5 तास सुकवून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जर जास्त वेळ सुकवायचे नसतील तरीही चालेल, अर्धा तास सुकवले तरी चालेल. आणि इथे एक भांडं घेतले आता मी गरम करून. त्याच्यामध्ये आता हे तांदूळ आपण इथे टाकून घेतलेत. आणि हे तांदूळ आता आपल्याला 7 ते 8 मिनिट छानपैकी असे परतवून घ्यायचे आहेत. आणि जास्त असे जळल्या गेले पाहिजे नाहीत. लो टू मिडियम हीटवरती आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. आणि थोडा वेळ जास्त लागतो, पण हे आतून छान असे भाजले गेले पाहिजे, त्यामुळेच आपले लाडू मग हे जास्त दिवस टिकतात. आता हळूहळू रंग चेंज होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. 6 ते 7 मिनिट छान हे भाजून घ्यायचे. आणि आता हे भाजले गेले हे कसं समजेल, तर जेव्हा हे भाजल्या जातात ना तेव्हा हे थोडेसे उडायला लागतात. तीळ वगैरे कसे भाजतो ना आपण, ते कसे उडतात त्या पद्धतीने. आणि आता परत तुम्ही बघू शकता रंग चेंज झालेला आहे, जवळून पण दाखवलं मी तुम्हाला. आणि आता परत हे आपल्याला उडायला लागल्यावर पण हे आपल्याला 1 मिनिटभर असे भाजून घ्यायचे आहेत छान. म्हणजे पीठ जे दळतो ना आपण, मग ते कच्चं लागलं नाही पाहिजे, अशा पद्धतीने हे भाजले गेले पाहिजेत. आता हे भाजून मी थंड होण्यासाठी साईडला ठेवते. आणि इथे आपण घेतलेला आहे ओला नारळ. एक अख्खा ओला नारळ घ्यायचा आहे, किसून आपल्याला अशा पद्धतीने किसून घ्यायचा. इथे तुम्ही 2 नारळ घेतले तरी चालेल. मी पण 2च घेणार होती, पण काय झालं एक नारळ त्याच्यामधलं खराब निघालं, त्यामुळे मी आता इथे एकच नारळ वापरणार आहे. आणि नारळ हे ओलंच घ्यायचं. आणि इथे आपण गूळ घेतलेला आहे बघा. आपलं 500 ग्रॅम आपला तांदूळ आहे, तर मी इथे 300-350 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. आणि हे पीठ मी आता दळून घेतलेलं आहे, बघू शकताय तुम्ही. मस्त असं दाणेदार रवाळ पीठ दळून घ्यायचं. आणि मी हे आमच्या घरच्या चक्कीमध्येच दळून घेतलेलं आहे. 3 नंबरची जी ब्लेड असते ते लावून मी हे दळून घेतलेलं आहे. तुम्ही चक्कीमधून जर आणत असाल बाहेरून, तर त्यांना सांगायचं की रवाळ असं पीठ पाहिजे आपल्याला. आणि इथे मी घेतलेले आहेत 100 ग्रॅम बदाम आणि 5 ते 6 वेलची घेतलेली आहेत. आणि हे आपल्याला आता मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे. एकदम जास्त जाड पण नाही ठेवायचं किंवा जास्त बारीक पण नाही करायचं. हे बघा अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे. मी भाजून वगैरे बदाम काही घेतले नाही, तुम्हाला जर भाजून घ्यायची असेल तर घेऊ शकता. आणि हे पीठ आता मी परातीमध्ये घेतलेलं आहे इथे, आता साईडला ठेवलं. आणि आता एक पॅन गरम करून घेतला. त्याच्यामध्ये आपल्याला हे ओलं खोबरं जे आहे ना हे टाकून भाजून घ्यायचं आहे. एकदम मोठ्या गॅसवरती नाही भाजायचं, मीडियम हीटवरती भाजून घ्यायचं. थोडंसं मी याच्यामध्ये तूप ॲड केलेलं आहे. खोबऱ्याचा रंग चेंज नाही करून घ्यायचा, फक्त त्याच्यामधला जो ओलसरपणा आहे तो निघून गेला पाहिजे, कारण जेणेकरून आपले लाडू खराब नाही होणार. आणि जे आपण बदाम वाटून घेतली होती ती मी याच्यामध्ये टाकून घेतली. फक्त एक अर्धा मिनिट मी हे परतवून घेणार आहे, जास्त वेळ नाही परतणार. छान असं हे मिश्रण सुकत आलेलं आहे आपलं. आता हे साईडला ठेवू. आणि आता परातीमध्ये हे सर्व मिश्रण जे आपण भाजून घेतले खोबऱ्याचं आणि बदामचं ते टाकून घेऊ याच्यामध्ये. आणि इथे आपण गूळ घेतलेला आहे 350-400 ग्रॅमपर्यंत गूळ आहे हा. जर तुम्ही 2 नारळ टाकले तर 400 ग्रॅम गूळ टाकायचा बरोबर. आणि हे आता व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. आधी चरट्याने मिक्स करून घ्यायचं. आणि जर गुळाचे काही खडे राहिले असतील तर ते अशा पद्धतीने फोडून घ्यायचे. आता मी हे फोडून घेतलेले आहेत. आता आपल्याला याच्यामध्ये 2 वाट्या तूप टाकून घ्यायचं आहे. छोट्या वाट्यात 2, मोठी पकडली तर 1 वाटी.
आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सरट्याने, कारण की आपण तूप गरम करून घेतलं आहे, त्यामुळे चटका वगैरे लागायला नको. त्यासाठी अशा पद्धतीने सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. आणि आता थोडंसं थंड झालं आहे, त्यामुळे मी आता हाताने छान असं मिक्स करून घेते. मस्त असं ओलसरपणा पण आलेला आहे आपल्या सारणाला, तुम्ही बघू शकता इथे. आणि छान असे लाडू तयार होतात त्याचे आणि खायला पण खूप छान असे टेस्टी लागतात. पूर्ण हे मिक्स करून घ्यायचं असं. आणि लाडू बघा इथे बांधला जातोय, आत्ताच बघू शकताय तुम्ही. पण आपण लाडू आत्ता नाही बांधणार आहे. आपण हे मिश्रण 1 ते 1.5 तासासाठी असंच राहू देणार आहे, जेणेकरून गुळाचे जर काही खडे राहिले असतील तर ते पण याच्यामध्ये मेल्ट होतील आणि सारण आपलं असं तयार होईल. जवळून पण बघू शकताय सारण. आता 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सारण किती मस्त असं तयार झालेलं आहे. जवळून पण बघू शकताय. आणि छान असं मस्त ते पीठ असतं ना ते असं फुलतं, तर छान असं मस्त तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे. परत एकदा हे आपण हाताने मोकळं करून घेऊया आणि आता याचे आपण लाडू बांधायला घेऊया. हे बघा तुम्ही बघू शकता इथे एकदम इझिली असा हा लाडू तयार होतो. फक्त पीठ हातामध्ये घेऊन वरच्या वर आपल्याला हे लाडू बांधून घ्यायचे आहेत आणि पटकन हे लाडू वडून तयार होतात. जास्त जोर पण द्यायची गरज नाही, हलक्या हाताने बांधायचे लाडू एकदम. आणि अशाच पद्धतीने हे लाडू करत राहायचे आणि मध्ये मध्ये असं मिक्स करून घ्यायचे. तुम्ही बघू शकता किती मस्त असं मिश्रण दिसते. पटकन हातावर सारण घेऊन लाडू वडला जातो अगदी इझिली. तुम्ही बघू शकता इथे कसे मस्त असे आपले लाडू इथे तयार होत आहेत. आणि आता मी सर्व लाडू इथे तयार करून घेते. सारण तुम्ही बघू शकताय हातावर ते घेतल्यावर कसं मस्त असं फोडल्या जाते. लाडू वडताना फक्त एकदा मिक्स करायचं आणि लाडू वडून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने आता सर्व लाडू मी इथे तयार करून घेते. तुम्हाला जवळून पण दाखवले मी किती छान असे लाडू तयार झालेले आहेत. आणि अगदी शेवटच्या लाडूपर्यंत मी तुम्हाला दाखवणार आहे की सारण कोरडं पडत नाही, लाडू आपला फुटत नाही. आता तुम्ही बघू शकता इथे सर्व लाडू आपले तयार झालेले आहेत. आणि हा आपला आता शेवटचा लाडू आहे बघा. हा पण मी तुम्हाला दाखवते बनवून किती इझिली बनतोय. अजिबात सारण कोरडं पडत नाही आणि लाडूला क्रॅक वगैरे येत नाही आणि मऊसर हे लाडू तयार होतात. आणि आता हे शेवटचं थोडंसं सारण राहिलेलं आहे, याचा पण मी तुम्हाला एक पेढा बनवून दाखवते. तो पण एकदम इझिली बनतो. तुम्ही बघू शकता इथे काही सेकंदामध्ये मी इथे हा पेढा तयार केलेला आहे. आणि हो, तुम्ही हे लाडू तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये पण बनवू शकता. आणि पूर्ण लाडू आपले इथे बनवून झालेले आहेत. तुम्ही बघू शकताय मस्त असे लाडू हे तयार झालेले आहेत. अर्ध्या किलोच्या सारणामध्ये आपले इथे हे 25 ते 26 लाडू तयार झालेले आहेत. आणि तुम्ही जर छोट्या आकारामध्ये बनवले तर 40पर्यंत आरामात बनतील. आणि मी जास्त मोठ्या साईजचे बनवले त्याच्यामुळे एवढे बनलेले आहेत. आम्ही लाडू बनवायच्या आधीच 2-3 लाडू खाऊन मोकळे झालेले होतो, एवढे छान हे लाडू झालेले होते. तुम्ही पण हे लाडू एकदा नक्की बनवून बघा. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.